सांगलीमध्ये आता 16वी फेरी पार पडलेली आहे. 16 फेऱ्यातील जे अपक्ष उमेदवार आहेत विशाल पाटील ते तब्बल 64,000 इतक्या मतांनी आघाडीवर आहेत. अजून 6 ते 7 फेऱ्या शिल्लक आहेत, बाकी आहेत. परंतु एकंदरीत सांगलीमध्ये विशाल पाटलांच्या विजयाचा जल्लोष, गुलालांची उधळण, फटाक्याची आतिषबाजी सुरू झालेली आहे. आणि जे काँग्रेसचे नेते आहेत विश्वजित कदम यांनी सांगलीमध्ये हेलिकॉप्टरनी एंट्री केलेली आहे आणि कार्यकर्त्यांनी त्यांना अगदी खांद्यावरती घेऊन जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे. सांगलीच्या काँग्रेस भवनच्या समोर कार्यकर्ते हजारोच्या संख्येने जमा झालेले आहेत आणि विशाल पाटलांचा विजय उत्सवला सुरुवात झालेली आहे. एकंदरीत सकाळपासून ते आतापर्यंत जो विशाल पाटलांच्या मताधिकांचा आलेख आहे तर तो वाढता आहे आणि एकंदरीत इतकी सांगलीची जी लढाई होती जनतेने हातात घेतली होती अशी इथे एकूणच परिस्थिती आहे. सर अर्जुनजी, एक अत्यंत इंटरेस्टिंग फॅक्टर असा आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार हरतोय आणि विशाल पाटील हे पुढे आहे. विशाल पाटलांना जनतेनं सांगलीच्या स्वीकारलेलं दिसते, उचलून धरलाय. पण हेलिकॉप्टरची एंट्री कोणाची झाली? विश्वजित पाटलांची एंट्री झाली. विश्वजित कदमची एंट्री ही हेलिकॉप्टरनं झाली सांगलीमध्ये. अविनाश सर, हे जर इंटरेस्टिंग आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार हरतोय आणि एंट्री विश्वजित कदम करतायत हेलिकॉप्टरने तातडीनं. काय गणित आहे म्हणजे तुम्ही मगाशी सांगितलं. पण मला असं वाटतं विशाल पाटील जिंकले तर ते पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये सहभागी होतील आणि त्यावेळेस उद्धव ठाकरे यांना कुठलीही तक्रार करायला जागा सुद्धा नसेल. अगदी बरोबर आहे सर तुमचा मुद्दा. कारण विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांची ही नवी जोडगळ होती. यांच्या कदम आणि पाटील घराण्यामध्ये वाद होता. हा वाद वरिष्ठ पातळीवरती सांगली जिल्ह्यात बसल्या दोन्ही घरांनी एकत्रित बसून तो मिटवला होता. आणि हा वाद मिटवण्याचं कारण म्हणजे जो वाळवा फॅक्टर आहे, जयंत पाटलांचा जो फॅक्टर आहे, त्या जयंत पाटलाचा फॅक्टर या दोन्ही घरांना कुठेतरी बॅकफुटवरी घेऊन जात होता. आणि हे थांबवण्यासाठी दोन्ही घरांनी एकत्र आली, काँग्रेसमधली वाद मिटवून टाकला. विशाल पाटलांनी विश्वजित कदम यांचं राज्य लेवलचं नेतृत्व मान्य केलं. त्यामुळे ही जी दोस्ती आहे ती आता तुटणार नाही अशी युती यांची झाली आणि त्याचा फायदा निश्चितच विशाल पाटलांना झाला. एकंदरीत खूप असं इंटरेस्टिंग सांगलीच्या बाबतीत आपण पाहतोय निकालावरून की सांगलीचा निकाल आणि पुढची समीकरण पूर्ण सर बदलून गेलेले आहेत. विश्वजित कदम एवढे भावुक झाले होते ज्या वेळेला मिरजेमध्ये त्यांची सभा झाली काँग्रेसच्या नेत्याची, नाना पटोले असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील, त्यामध्ये ते भावुक झाले होते विशाल पाटलांच्यासाठी. त्यांना अपेक्षित होतं की काँग्रेसच्या उमेदवारी विशाल पाटलांना मिळणं अपेक्षित होतं. ती सांगली वसंतदादांच्या सांगलीतून देशभरात उमेदवारी वाटल्या जायच्या, तिकीट वाटली जायची. त्यांच्याच कुठेतरी उमेदवारीसाठी झगडावं लागलं किंवा त्यांना उमेदवारी अजिबात खटका असताना मिळाली नाही. याचा विपरीत परिणाम हा या निवडणुकीवरती झाला आणि त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात हा विशाल पाटलांना झालेला आपल्याला सर दिसून येतं. एकंदरीत जो वातावरण आहे हे पूर्णपणे सर बदलून गेलेलं आहे. इथं जो जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा जो हातखंडा होता, उलट हा त्यांचाच झाला की काय अशी एक आता चर्चा जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे. कारण मिरजेमध्ये जे जयंत पाटील समर्थक होते, भाजप समर्थक होते किंवा अन्य कुठल्या पक्षाचे समर्थक असतील त्यांनी मिरज पॅटर्न उदयास आणला. हा मिरज पॅटर्न विशाल पाटलांच्या बाजूने उभा राहिला. जसे माजी आमदार जे भाजपचे होते त्यांनी राजीनामा दिला आणि ते विशाल पाटलांच्या बाजूने उभा राहिले. आणि त्यानंतर जे पलूस कडेगावचे भाजपचे माजी आमदार होते पृथ्वीराज देशमुख यांनीही तेही उमेदवार नाराज होते भाजपच्या. त्यांनी विशाल पाटलांना आपल्या आकडेवर स्पष्ट होते की त्यांनी मदत केलेली दिसून येते. आणि जो मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आर पाटील गट जो आगामी विधानसभेसाठी युवा नेते जे आहेत रोहित पाटील खूप इच्छुक आहेत, त्यांनी सरळ सरळ प्रदेश अध्यक्षांना जणू काही चॅलेंजेस दिलेलं आहे आणि चॅलेंज देऊन त्यांनी काम केलं. विशाल पाटलांच्या पारड्यात त्यांनी मतं टाकली आर पाटील गटाची. हा कुठेतरी भविष्यातील अतिशय टोकाची लढाई तुम्हाला दिसून येईल. याची बीजे आता लोकसभेच्या निकालात पेरली गेलेली आहेत भविष्यातील लढाईची. एकंदरीत सांगली जिल्ह्यात जे राजकारण होतं परत एकदा वसंतदादांच्या घराभोवती फिरताना दिसतंय. परत एकदा वसंतदादांच्या नातवांनी 2014 आणि गत निवडणुकीचा पराभव होता आणि संजय काकांनी हॅट्रिकच्या उंबरठ्यावर उभे होते. तो त्यांनी यॉर्कर टाकून विशाल पाटलांनी सगळ्यांच्या मदतीनं संजय काकांना क्लीन बोल्ड केलेला आहे. परंतु हा बोल्ड
चिन्ह जो आहे हा देवेंद्र फडणवीस असतील, जयंत पाटील असतील, भाजपपेक्षा जयंत पाटलांचा जिव्हारी हा विशाल पाटलांचा विजय लागलेला आपल्याला निश्चित दिसून येईल. एकंदरीत जिल्ह्याचं नेतृत्व परत एकदा विशाल आणि विश्वजित कदम यांच्याकडे जाते. जयंत पाटलाच्या नेतृत्वाला इथे कुठेतरी चेक बसलेला आपल्याला दिसून येतं.